जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो खरं तर राज्यकर्ते विनाकारण शेतकऱ्यावर, महाराष्ट्रातल्या जनतेवर थोपत आहेत। खरं तर नागपूरवरून कोल्हापूरला किंवा गोव्याला जाणारे अनेक रस्ते आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नुकताच नागपूर ते रत्नागिरी रस्ता बांधून पूर्ण केलेला आहे आणि कोल्हापूरहून गोव्याला जायला 7 रस्ते आहेत। त्यामुळे वेगळ्या रस्त्याची काही गरज नव्हती। हा रस्ता पूर्णपणे अव्यवहार्य आहे। 27,000 एकर जमीन यासाठी बर्बाद होणार आहे 12 जिल्ह्यातून, आणि त्यातली 22,000 एकर जमीन ही बागायती आहे। गरज नसताना कोणा एका उद्योगपतीसाठी म्हणून हा रस्ता करणं म्हणजे महाराष्ट्राची शेती बर्बाद करण्यातला प्रकार आहे। महाराष्ट्राच्या जनतेवर 86,000 कोटीचा कर्जाचा बोजा टाकण्याचा प्रकार आहे। एवढंच नव्हे, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। बुधगाव पासून दानोळी पर्यंत जवळपास 15 किलोमीटरचा जो भराव पडणार आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊन पार कराडपर्यंत महापुराचा धोका निर्माण होणार आहे। आधीच अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातली जनता महापुरानं हैराण झालेली आहे। त्यात शक्तीपीठ महामार्गाच्या या पुलाच्या भरावामुळे भर पडणार आहे आणि म्हणून हा महामार्ग होताच कामा नये, होऊच नाही, त्याची गरज नाही। अगदीच आवश्यकता असली ती 20 वर्षानंतर, आता नाही तर आहे तो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे। तो रुंद करावा, 4 पदरीच्या ऐवजी 6 पदरी, 8 पदरी करावा आणि तेवढी जमीन आधीच सरकारनं अधिग्रहित करून ठेवलेली आहे। त्यामुळे कोणाही शेतकऱ्याचं काही नुकसान होणार नाही। एवढं साधं सोपं उत्तर असताना आणि महाराष्ट्र सरकारनं एवढं 86,000 कोटीचं कर्ज काढण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावं त्यांचा रस्ता रुंद करून घ्यावा, आपला रस्ता करण्याचा अट्टहास का? आणि म्हणून यासाठी काही लोकांना या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपये भ्रष्टाचार करायचा आहे, 50,000 कोटीचा लोण्याचा गोळा खायचा आहे, म्हणून आपण आपला बळी का द्यायचा याचा विचार प्रत्येक सामान्य माणसानं केला पाहिजे। ही भूमिका आमची आहे। तर या शक्तीपीठ महामार्गाची एक शाखा औदंबूर पर्यंत येणार आहे। औदंबूरला आला तर त्याचा भरावा आणि तो आणि महापुराला अजून कारणीभूत ठरणार आहे, कारण तसाच एक फाटा ज्योतिबाला जोडलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा करवीर तालुका आणि राधानगरी तालुका पूर्ण पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्याचबरोबर कोल्हापूर शहराजवळ एक पूल होणार आहे, त्यामुळे कोल्हापूर शहर पाण्यात जाणार आहे आणि शिरोळ तालुक्यातून नरसिंहवाडीला जाणारा एक फाटा आहे, त्यामुळे इचलकरंजी शहर पाण्यात जाणार आहे। शक्तीपीठाविषयी जर सरकारने आहे अशी ठाम भूमिका घेतली तर आपण यापुढे नेमके कोणते प्रयत्न करणार? शक्तीपीठ महामार्गाला अगदी जमिनीच्या मोजमापापासून सर्वे करायलाच आम्ही विरोध केलेला आहे आणि तो यशस्वी केलेला आहे। 12च्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वे आम्ही होऊन दिलेला नाही आणि तो कसल्याही परिस्थितीमध्ये होऊन देणार नाही। बळाचा वापर केला तर आम्ही जशाच तसं उत्तर देणार। भले आम्हाला अर्बन नक्षलवादी म्हणा किंवा रुरल नक्षलवादी म्हणा, पण 50,000 कोटीचा लोण्याचा गोळा आम्ही कुणाला खाऊन देणार नाही।